नमस्कार. नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराज हे समकालीन होते आणि नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराज हे तीर्थयात्रेला गेले. भगवंताला पांडुरंगाला विचारून ते तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करत असताना एके ठिकाणी त्यांना तहान लागली. एक बिगर पाण्याची विहीर होती तिथं, पण तहानेने जीव व्याकुळ झालता. उन्हाळ्याचे दिवस होती, म्हणून आता काय करायचं, तहान तर लागलेली आहे. म्हणून मग काय करायचं, तर ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा रामदेवरायाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि आपल्या योग बळाने ते चिमणी झाले आणि खोल विहिरीत जाऊन थोडं झऱ्याला वाईट थोडं पाणी होतं, त्यात पाणी पिऊन आले. म्हणले, हे बघ आता नामदेवा, मी तर पाणी पिऊन आलो, तुझं काय आहे ते तू बघ बाबा. का? कारण तुला काही माझ्यासारखं जमत नाही. मग पश्चाताप झाला आणि नामदेवरायांनी भगवंताचं भजन सुरू केलं आणि एवढं प्रेमाने भजन सुरू केलं की किती वेळ झाला, काय झाला, काही आठवत नव्हतं. पण थोड्याच कालावधीमध्ये आणि ती विहीर पाण्याने भरून ओसंडून वाहायला लागली. त्यावेळेस माऊली म्हणले, धन्य आहे नामदेवा तुझं प्रेम देवावर इतकं ओतप्रोत आहे की अगदी खरोखर प्रेमाचाच पुतळा नामदेव असं म्हणलं जातं. म्हणून मी सांगितलं की नामदेवाऱ्यासारखं प्रेम नाही. रामकृष्ण हरी.